नमस्कार संध्याताई आणि सकल संत विचार मंचाच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. गेले 2 वर्ष आपण संत विचार आणि संतांची चरित्र ह्या विषयावर वेगवेगळी व्याख्यानं ऐकली आणि आत्ताच संध्याताईंनी सांगितल्याप्रमाणे हा विषय थोडासा वेगळा आहे. वेद आणि विज्ञान असं त्याचं नाव ठेवलं आहे. जसं संतांनी आपल्याला त्या चैतन्य, त्या परमात्म्याशी कसं एकरूप व्हावं हे वेळोवेळी सांगितलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे ह्याही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या ब्रह्माशी, त्या परमात्म्याशी एकरूप होण्यामधले जे अडथळे आहेत ते आपल्याकडे संतांनी हे जग मिथ्या आहे आणि तुम्ही त्यात गुंतून पडू नका आणि जर का त्या ब्रह्माशी ऐक्य साधायचं असेल तर भक्ती मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. तसंच विज्ञानामध्ये म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे संत अवतरले, ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत, त्याच वेळेला तिकडे पाश्चात्य देशांमध्ये सायंटिस्ट उदयाला आले. त्यांनी हे जग कसं आहे, काय आहे हे शोधाशोध सुरू करून त्याच्यामध्ये कसं पुढे जाता येईल आणि त्याच्याविषयी आणखीन कसं संशोधन करता येईल ह्याचा सुरुवात केली. आणि म्हणून मी असं म्हणतो की हे संत जे आहेत हे सुद्धा एक प्रकारचे वैज्ञानिकच आहेत आणि त्यांना आपण मनोवैज्ञानिक असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांनी मनाचा विकास कसा व्हावा आणि मनोविकारांमधून बाहेर पडून ब्रह्माशी कसं एकरूप होता येईल ह्याच्यावर संशोधन केलं असं मी म्हणेन. संशोधन म्हणजे वेदांमध्ये, गीतेमध्ये जे काही सांगितलं आहे ते आपल्याला सगळ्यांना समजेल अशा प्राकृत भाषेमध्ये सांगितलं. आणि दुसरीकडे संशोधक होते, सायंटिस्ट होते, त्यांनी या ब्रह्माचा शोध घ्यायला सुरुवात केली. ह्या दोघांमध्येही मी आत्ताच्या वैज्ञानिकांनी जे सांगितलंय आणि आपल्या संतांनी जे सांगितलं आहे ह्याच्यात काय साम्य आहे हे आता आपण बघणार आहोत. आपल्या संतांनी सांगितलं की जग हे मिथ्या आहे आणि 2022 मध्ये जे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं, ज्या संशोधनासाठी ते जाहीर करण्यात आलं, त्या संशोधनाचा निष्कर्ष वर्ल्ड इज नॉट रिअल, म्हणजेच हे जे काही आहे ते खरं नाहीये, हाच त्याचा निष्कर्ष निघालाय. म्हणजे आपण गेले हजारो वर्ष जे ऐकतोय ते आज वैज्ञानिकांनी प्रूव्ह केलंय आणि त्याबद्दल त्याला नोबेल पारितोषिकही देण्यात आलं. हे पारितोषिक ह्या 3 शास्त्रज्ञांना मिळालं आहे: आलन ॲस्पेक्ट, जॉन क्लाउजर अँड अँटोन झेलिंगर. 2022 नोबेल पुरस्काराने त्यांना सन्मानित केलंय आणि त्यांनी आत्तापर्यंत असलेल्या काही कल्पनांना छेद दिलाय तर नवीन काही कल्पना सिद्ध केल्या. त्यांनी काढलेल्या निष्कर्षाचे वर्णन वर्ल्ड इज नॉट लोकली रिअल असं केलं गेलंय. विज्ञानात हे जे काही सांगितलं आहे त्याचा उद्देश आणखीन संशोधन करून भौतिक जगात प्रगती कशी होईल हे बघण्यासाठी आहे. परंतु आपल्या तत्वज्ञानात जग मिथ्या आहे असं वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितलं आहे आणि त्याचा मुख्य उद्देश मोक्ष मिळवणं आहे. या मिथ्या जगात अडकून न पडता आपल्याला कसं मोक्ष मिळवता येईल ह्याच्यासाठी आपल्या तत्वज्ञानामध्ये आपल्या संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. तेव्हा वैदिक तत्वज्ञानात जग हे मिथ्या आहे कशाच्या आधारावर सांगितलं आहे आणि 2022 सालचं जे नोबेल पारितोषिक आहे ते त्याच आधारावर पोचले आहे का आणि पोचले असेल त्याचा प्रवास कसा घडला हे आज आपण बघूया. भारतीय उपखंडात साधारण 4000 ते 6000 वर्षापूर्वी वेद अवतरले असे मानले जाते. आपल्याकडे 4 वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तसेच ह्या वेदांमध्ये 108 मुख्य उपनिषदे असून ती उपनिषदे गुरु संवादामधून अनेक प्रश्नाची उत्तरं देतात. पूर्वीपासून
जे काही प्रश्न माणसांना पडले आहेत ते म्हणजे देव म्हणजे कोण किंवा डिफाईन गॉड, मी कोण आहे, हू आम आय, ही सृष्टी कोणी निर्माण केली, परमेश्वर कोण, आणि तो सर्वव्यापी आहे म्हणजे काय. ह्या प्रश्नांची उत्तरे वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये दिलेली आहेत. आणि जे दिलं आहे त्या एका वाक्यामध्ये ही त्या वेदांची महावाक्य म्हणून आज आपल्याला माहिती आहे. अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजेच ब्रह्म. बृहदारण्यक उपनिषद यजुर्वेदामध्ये. तत्त्वमसी, ते ब्रह्म म्हणजे तूच आहेस. सामवेद, अयम आत्मा ब्रह्मम, हा आत्मा म्हणजे ब्रह्मच. मांडुक्य उपनिषद. प्रज्ञानम ब्रह्म, ते परज्ञान म्हणजेच ब्रह्म, पुन्हा ऋग्वेदात म्हटलंय. आणि सर्वम खलविदम ब्रह्म, म्हणजे सर्व ब्रह्मच आहे, हे पुन्हा सामवेदात म्हटलंय. ह्या महावाक्यांचा गभितार्थ एकच आहे, ते म्हणजे चैतन्य, परमात्मा, ब्रह्म हे एकमेव असून ते ब्रह्मांडातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव चराचरात भरलेलं आहे. आणि ज्या दिवशी हे ब्रह्मज्ञान होईल त्याच दिवशी तुझा शोध थांबेल, असं गुरु शिष्याला सांगतो. आपल्याकडील आणि पाश्चात्य ज्ञानातील फरक म्हणजे आपल्या सिद्धांतांना सर्वांना समजेल अशी बैठक नाही. एक उदाहरण घ्यायचं झालं तर जयद्रथ वधाच्या वेळेस श्रीकृष्णाने सूर्यदर्शन चक्राने सूर्य झाकला, आणि सूर्य झाकला म्हणजे त्यावेळेला ग्रहण झालं असण्याची शक्यता आहे, असं धरून लोकमान्य टिळकांनी आज माहिती असलेल्या गणितानुसार असे सूर्यग्रहण कुरुक्षेत्रावर केव्हा असेल ह्याच्या आधारे महाभारत केव्हा घडले याची वेळ काढली. परंतु सूर्यग्रहण होणार आहे हे ज्ञान फक्त श्रीकृष्णाला असू शकेल, नाहीतर कृपाचार्य, पांडव इत्यादींना हा श्रीकृष्णाचा डाव केव्हाच समजला असता. पण ग्रहणाविषयीचे हे ज्ञान आजच्यासारखे सर्वांना माहीत नव्हते, हे नक्की. तर आता आपण विज्ञान, प्रवास आणि वेदांत हे कसं ह्याच्यामध्ये साम्य आहे हे बघायचा प्रयत्न करूया. भारतात 10व्या शतकापर्यंत आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त इत्यादींनी खगोलीय गणितं मांडली, विधानं केली. परंतु त्या आधारे काही वर्तवले होते भविष्यात की नाही हे आपल्याला माहिती नाही. पण त्याच सुमारास 15व्या-16व्या शतकामध्ये, म्हणजे जेव्हा आपल्याकडे रामदास स्वामी, तुकाराम महाराज हे अवतरले होते, त्यावेळेला तिकडे युरोपमध्ये कोपर्निकस, टायको ब्राहे, जोहानस केपलर, आयझॅक न्यूटन ह्या पाश्चात्य वैज्ञानिकांनी ब्रह्मांडाविषयी संशोधन चालू केले आणि त्याविषयी गणिती सूत्रे व नियम शोधले व त्याच्या आधारे विश्वाचा पसारा सर्वांच्या आवाक्यात आणला. आणि 19 आणि 20 शतकामध्ये काहींनी अतिसूक्ष्म जग शोधले, ज्यात जॉन डाल्टन, मेंदेलीव, अर्नेस्ट रुदरफोर्ड, नील्स बोर ह्या वैज्ञानिकांचा समावेश होतो. अशा तऱ्हेने गेल्या 600 वर्षामध्ये अतिसूक्ष्म आणि अतिविशाल ह्या दोनही भौतिक विज्ञान शाखेमध्ये मूलभूत संशोधन होत गेले. आणि या सर्व संशोधनांमागे एकमेव हेतू होता की हे जग कसे झाले, कोणी केले, ते कसे चालते, त्याचे काही नियम आहेत का, याचा शोध घेणे. आता हा जो शोध घेतलाय तो प्रवास आणि त्याचं वेदातील साम्य आपण 3 भागामध्ये बघणार आहोत. पहिला भाग आहे तो म्हणजे अंतर्जगत, म्हणजे मायक्रोकॉझम, सूक्ष्म ब्रह्मांड. दुसरा भाग आहे ते बाह्य जगत, मॅक्रोकॉझम, ते बृहत ब्रह्मांड. आणि तिसरा भाग आहे ते म्हणजे अतिसूक्ष्म किंवा क्वांटम मेकॅनिक्स म्हणून आज जे अतिशय प्रगत अशी शाखा आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मांड आणि ऊर्जा ह्याविषयी संशोधन होते, तो तिसरा भाग. प्रथम आपण अंतर्जगत बघूया. अंतर्जगत म्हणजे सूक्ष्म ब्रह्मांड. गेल्या 600 वर्षात संशोधन आणि त्यातून पुढे आलेले निष्कर्ष आणि आपले वेद, उपनिषदे, गीता इत्यादी वैदिक ज्ञान ह्याचा मागोवा घेतला असता असे दिसते की या दोन्हीमध्ये खूपच समान धागे आहेत.
ते अजून कुठे आहेत हे आपल्याला समजत नाहीत, पण हे समान धागे कुठेतरी एकत्र येतात आणि ते आपल्याला अनाकलनीय अशा जागी एकत्र येतात. असं म्हणतात की 2500 वर्षापूर्वी कर्णाद ऋषींनी अणूचा शोध लावलाय. पण हा शोध घेताना आपल्या वैदिक ज्ञानामध्ये जर का आपण गेलो, तर तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिष्य गुरुला विचारतो, की मला अशी एक गोष्ट सांगा, की जी ते समजली, की मला सर्व गोष्टी समजू शकेल. आणि त्यामध्ये गुरु म्हणतात, की ब्रह्मविद आपनोती परम तदेषा भुक्ती. म्हणजे जो मनुष्य ब्रह्म जाणतो, तोच सर्व जाणतो आणि तोच सर्व प्राप्त करून घेतो. मग ब्रह्म म्हणजे काय आहे? तर या ब्रह्माचं लगेच पुढच्या ओळीत वर्णन केलंय, की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. म्हणजे ब्रह्म हे सत्य आहे, ते सतत असतं, कधीच बदलत नाही. पण या सृष्टीत मात्र कायम बदल होत राहतात. म्हणजे ब्रह्म हे न बदलणारे असल्याने ते सृष्टीपासून वेगळं आहे. म्हणजे ब्रह्म हे काहीतरी वेगळं आहे आणि ते अनंतम आहे. तर अनंतम ह्या शब्दाची व्याख्या त्याच्यातच अशी दिली आहे, की देश काल वस्तू परिच्छेद शून्य. मग या ब्रह्माचं आपण जे काही स्पर्शू, बघू एवढेच नव्हे तर त्याचा नुसता विचार करू, त्याहीपेक्षा ते वेगळे आहे. आणि ब्रह्माचे कोणत्याही प्रकारे म्हणजे देशानुसार, कालानुसार किंवा कोणत्याही वस्तू स्वरूपात वेगळे तुकडे करता यायचे नाहीत. तर असं जे ब्रह्म आहे, ते जर का तुला समजलं, तर तुला सर्व ज्ञान होईल. मग आपल्या शास्त्रज्ञांना असं वाटायला लागलं, की जॉन डाल्टन यांनी 1808 मध्ये असं प्रतिपादन केलं, की सर्व पदार्थ चर अथवा अचर एका अतिशय सूक्ष्म कणाने बनले आहेत. हे कण कितीही लहान असले तरी त्याचे गुणधर्म बदलत नाहीत. थोडक्यात सांगायचं की साखर किंवा मीठ आपण कितीही त्याचं पीठ जरी केलं तरी त्यातला सूक्ष्मामधला सूक्ष्म कण हा सुद्धा तसाच खारट किंवा गोड लागतो. ह्या कणांना त्यांनी ॲटम असं नाव दिलं, ज्याचा अर्थ आहे इनडिव्हिजिबल. म्हणजे लोकांना असं वाटलं, की आता ते आपल्याला एक ज्ञान आहे ते मिळालं, की ज्याचं पुढे काही तुकडे करता येत नाहीत. म्हणजे जी ब्रह्माची व्याख्या दिलेली आहे, तिथपर्यंत आपण पोहोचलोय. नंतर मेंदेलीव यांनी मात्र 1869 मध्ये असे बरेच कण शोधून काढले, ज्याच्या आधारावर, ज्याच्या गुणधर्मांच्या आधारावर त्यांनी एक टेबल केलं आणि असे आणखीन काही कण आहेत का, याबद्दल त्यांनी भविष्य वर्तवलं. म्हणजेच हा एक कण नसून असे अनेक कण आहेत. म्हणजे पुन्हा तो एकमेव नाही, पुन्हा ब्रह्मापासून काहीतरी वेगळं आहे, असं याला सुरुवात झाली. आणि त्यामुळे अणू शोधला व सर्व पदार्थाविषयी ज्ञान प्राप्त झालं आणि विश्व कसं निर्माण झालं हे समजलं असं वाटलं, परंतु पुन्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे रूपं त्याची मिळायला लागली. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांना 1908 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आणि त्यांनी असं दाखवून दिलं, की या अणूमध्ये आणखीन दोन भाग आहेत. एक म्हणजे केंद्र आणि त्याच्याभोवती घिरट्या घालणारं एक ऋणभारित कण. आणि हे अणूचं रचना त्यांनी मांडली. म्हणजेच अणू हा सर्वात लहान पदार्थ नसून त्याही पलीकडे काहीतरी आहे हेच सिद्ध झालं. आणि त्यामुळे वस्तू परिच्छेद शून्यम ह्या व्याख्येतून अणू बाहेर पडला. म्हणजेच ते ब्रह्मापासून दूर जायला लागलं. नील बोअर 1922 सालचं नोबेल. आता मी ह्याच्यामध्ये ज्या लोकांची नावं घेणार आहेत, हे सगळे नोबेल पारितोषिक विजेते आहेत. आज नोबेल पारितोषिकाला जगात अत्यंत वरचं स्थान आहे आणि ते पारितोषिक मिळवलेले हे लोक आहेत. म्हणून मी फक्त त्यांची नावं याच्यामध्ये घेतलीत. तर त्यांनी अणूची रचना मांडली. त्याच्यानंतर जेम्स चॅडविक 1935 मध्ये त्यांनी असं दाखवून दिलं, की अणुगर्भामध्ये न्यूट्रॉन नावाचे कण आहेत आणि ही अणूची रचना त्यांनी जगासमोर मांडली, की केंद्रामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र आहेत आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरतात. आता हे बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं, की चला आपल्याला आणखीनही कळलं, की ब्रह्म कसं आहे आणि त्याला त्यांनी
नावं द्यायला सुरुवात केली. पण हे जे मरे गलमान 1965 मध्ये नोबेल पारितोषिक, म्हणजे तुम्ही बघितलं असेल 1808 मध्ये अणू शोधला आणि तरीही त्याच्यावर संशोधन होत गेली. 1965 मुळे त्यांनी आता हे जे कण मी दाखवलेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, तेही काय आहेत ह्याच्यावर संशोधन करून त्यांना ही दोन आणखीन कण मिळाले, क्वार्क आणि लेप्टॉन, आणि त्यांचं संशोधन पुढे चालू राहिलं. मग 1988 म्हणजे अजूनही आपण किती आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टी या बोलतोय, त्यांना न्यूट्रिनो नावाचे कण बघितले आणि ते अतिशय सूक्ष्म असून त्यांना वस्तुमान नाही असं त्यांनी सांगितलं. पुढे 2015 मध्ये आणखीन कण मिळत गेले, त्यांना वस्तुमान आहेत हे सिद्ध केलं, त्यासाठी पारितोषिक मिळालं. परंतु ब्रह्माचा काही शोध अजूनही लागत नव्हता. आणि ह्याच्यामधून एवढंच दिसून आलं की किती क्षण सूक्ष्म कण असले, आता न्यूट्रिनो सगळ्यात लहान कण आतापर्यंत शोधलेला आहे, पण तो अणुपेक्षा लाखो पटीने हलका आहे. म्हणजे तुम्ही फक्त विचार करू शकता तो किती छोटा आहे. आणि इतके सूक्ष्म असले तरी वेगळे काढता येतात, त्याला नाव देता येतं, त्याला दाखवता येतं. म्हणजे पुन्हा ते ब्रह्मापासून वेगळेच आहेत. काहीतरी वेगवेगळं ते मिळत गेलं आणि द्वैतच सिद्ध होत गेलं. पुढे पीटर हिग्स ह्या शास्त्रज्ञाने असं सांगितलं की संबंध विश्वामध्ये एक ऊर्जा पसरलेली आहे आणि त्या ऊर्जेमधून ह्या सर्व मूलभूत कणांना वस्तुमान निर्माण होतं. आणि त्याने एक हिग्स बोसॉन नावाचं एक पार्टिकल आहे, एक कण आहे असं सांगितलं. थोडक्यात ह्या विश्वात सर्वत्र ऊर्जा पसरलेली असून आणि ती ऊर्जा वरील संशोधनाच्या सर्व मूलभूत कणांना अस्तित्व देते. आता ह्या कणाला लिओन लिडरमन यांनी गॉड पार्टिकल असं नाव दिलं. आता गॉड पार्टिकल हे नाव पाश्चात्यांनी द्यावं म्हणजे देवावर विश्वास वगैरे हे सगळं जे आहे, तर हे गॉड पार्टिकल नाव जे दिलं गेलं त्याचं नामांकन मजेशीर आहे. कारण 1964 साली हे जे हिग्स बोसॉन आहे म्हणून सांगितलं होतं, त्याचा शोध सगळेजण घेत होते. परंतु गॉड पार्टिकल काही मिळत नव्हतं. आणि हताश झालेला माणूस चिडचिड होऊन शेवटी आपल्याला काही जमत नाही असं म्हणल्यानंतर त्या पार्टिकलला त्याने गॉड डॅम असं एक इंग्लिशमध्ये एक नाव दिलं, की हे काय आहे? काही मिळत नाही मला. हे कसं शोधायचं? आणि त्या गॉड डॅम शब्दावरनं हा इंग्लिश शब्द आहे, त्याचं नाव पुढे गॉड पार्टिकल असं झालं. आणि हे गॉड पार्टिकल इतकं क्षणभंगूर आहे, की ते शास्त्रज्ञांना अजूनही पक्कं सापडत नाही. पण कुठेतरी त्याचं अस्तित्व आहे, असं 2013 साली मिळालं. आणि त्याबद्दल पीटर हिग्स यांनी 1964 मध्ये जे काही मांडलं होतं सिद्धांत, त्याच्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक 2013 मध्ये मिळालं. आणि त्यांनी जे सांगितलं की सर्वत्र एक ऊर्जा पसरलेली आहे आणि ही ऊर्जा म्हणजे सर्वव्यापी पसरलेलं ब्रह्म. आता ह्या ब्रह्मामध्ये आणि आपल्या तत्वज्ञानामध्ये जे ब्रह्म म्हणून सांगितलं आहे की ब्रह्म म्हणजे काय, चैतन्य आहे, ही एक ऊर्जा आहे, ही एक शक्ती आहे जी आपल्याला सांगता येत नाही, दाखवता येत नाही, पण ती आहे. त्याचं फक्त अस्तित्व मान्य करायला पाहिजे. तर ह्या ऊर्जेचं किंवा आपण जे काही ब्रह्म म्हणतो त्याचं मांडुक्य उपनिषदामध्ये हे वर्णन दिलेलं आहे. तर हे नांतम प्रज्ञम न बहिष्प्रज्ञम नोभयते प्रज्ञम, हे जे सगळं दिलेलं आहे, हे आपल्या वैदिक ज्ञानामध्ये जे सुषुप्ती आणि तुरिया अवस्था ज्या दाखवलेल्या आहेत त्याच्याबद्दलचं हे वर्णन आहे. आणि त्यामध्ये ते ते जे काही आहे जे आपल्याला कधी समजत नाही त्याचं वर्णन ह्याच्यामध्ये दिलं आहे की अदृष्टम अव्यवहार्यम अग्राह्यम अलक्षणम अचिंत्यम अव्यापदेशम. अदृष्टम म्हणजे ते अदृश्य आहे, अव्यवहार्यम म्हणजे ज्याच्याशी कोणताही व्यवहार करता येणार नाही, अग्राह्यम म्हणजे त्याला कधी धरता येणार नाही, अलक्षणम त्याचं कोणतंही लक्षण सांगता येणार नाही, अचिंत्यम म्हणजे ज्याचा साधा विचारही करता येणार नाही, आणि अव्यापदेशम ज्याला नाव, क्रिया, गुण, संबंध, वस्तू असंही म्हणता येणार नाही, असं ते ब्रह्म आहे. हे आपल्याकडे सांगितलं आहे. आणि
हे ते जे काही आहे ते फक्त अनुभूतीने समजेल. आणि काय समजलं आहे तेही वर्णन करता यायचं नाही. हे जे काही आहे हेच आपल्याकडे कायम संत आपल्याला सांगत आलेत, की ही अनुभूतीची प्रक्रिया आहे आणि ते फक्त तुम्हाला समजेल, तुम्हाला इतरांना सांगता येणार नाही. आपण वारंवार संत ह्याच्या चरित्रामध्ये किंवा त्यांच्या पुस्तकांमध्ये हे बघितलं आहे. म्हणजे जोपर्यंत आपण ब्रह्माकडे विज्ञानाच्या मार्गाने जाणार आहोत, तोपर्यंत आमचे निष्कर्ष असेच गोंधळात टाकणारे मिळणार आहेत. हे विज्ञान म्हणजेच गीतेतील अपराविद्या. जे दिसते ते मिथ्या आहे असंच वाटत राहणार. जुलियस रॉबर्ट मायर यांनी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ही संकल्पना मांडली. ह्या पदार्थ विज्ञानातील नियमाप्रमाणे ऊर्जा कधीच नष्ट होत नाही. तिची वेगवेगळी रूपे आपल्याला सापडतील आणि आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने सिद्ध केल्याप्रमाणे त्याचं दृश्य स्वरूपामध्ये रूपांतर होऊ शकतं, परंतु कधी नष्ट होत नाही. आता कधी नष्ट होत नाही, कायम तेच राहतं, हे जर का आपण शब्द कायम ऐकत राहिलो, तर ह्याचं वर्णन बृहदारण्यक उपनिषदामध्ये खालच्या श्लोकाने दाखवलं आहे. हा श्लोक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे ते ब्रह्म तिथे पूर्ण आहे, इथेही पूर्ण आहे. त्या पूर्णत्वाने तुम्ही काही पूर्णत्व काढून घेतलं, तरी सुद्धा काढून घेतल्यानंतर जे उरतं तेही पूर्ण आहे आणि जे काढलंय तेही पूर्ण आहे. हा जो सगळा डिस्क्रिप्शन हे जे केलेलं आहे त्या ऊर्जेचं, हे आता लोकांना पटायला लागलंय आणि मग अतिसूक्ष्म जगताचा शोध घेताना माणूस एका स्वतंत्र पसरलेल्या ऊर्जेपर्यंत येऊन थांबला आणि ह्या ऊर्जेचं स्वरूप शोधण्याचा प्रयत्न चालू झाला आणि इथून क्वांटम फिजिक्स जे आजचं सर्वात प्रगत शाखा आहे त्याचा उदय झाला. पण ह्याच्यामधून असं दिसून येतं की आपल्या वैदिक ज्ञानामध्ये संतांनी जे काही सांगितलेलं आहे की ही एक ऊर्जा आहे, हे एक चैतन्य आहे, हे तुम्हाला मिळणं कठीण आहे, पण ते आहे आणि ते तुम्ही मान्य करा. मग त्याच्याशी कसं एकरूपता व्हायची वगैरे आपल्याकडे सांगितलंय, परंतु पाश्चात्य ज्ञानामध्ये अजूनही ते शोधाचा प्रयत्न सुरू आहेत. हा झाला सूक्ष्म ब्रह्मांडाचा प्रवास, ते ऊर्जेपर्यंत येऊन पोचले. तसाच आपण आता बाह्य जगताचा आढावा घेऊ. विश्वाची निर्मिती कशी झाली हा सगळ्यांना कायम पडलेला प्रश्न आहे. पण ह्याचं उत्तर ऋग्वेदामधल्या 10व्या मंडळात 129व सूक्त जे लिहिलं आहे, जे नासदीय सूक्त असं म्हणून ओळखलं जातं, त्याच्यामध्ये विश्वाच्या निर्मिती कशी झाली ह्याचं वर्णन केलेलं आहे. ते हे असं आहे, नासदा सिन्नो सदा सात्तदानी नासी द्रजो नो व्योमा परोयत किमारवीय वकस्य शर्मनंभ किमासित गण गंभीरम. म्हणजे तदानीम असत न असित, सत न असित, रज न असित. हे थोडक्यात त्याचं भाषांतर म्हणजे असं आहे की त्यावेळेला विश्व निर्माण होण्याआधी अभावात्मक किंवा भावात्मक तत्व नव्हते. स्वर्गलोक नव्हता, मृत्यूलोक नव्हता, पाताळलोक नव्हता किंवा अंतरिक्ष नव्हतं आणि अंतरिक्षाच्या पलीकडे काय आहे तेही नव्हतं. हे नासदीय सूक्तामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे. त्यावेळेला मृत्यू किंवा मृत्यूचा अभावही नव्हता. दिवस नव्हता, रात्र नव्हती. फक्त एकमेव ब्रह्म जे स्वतःलाच धारण करते. स्व ददातिथी स्वतः हे जे वरती आलेलं आहे, त्याचेच फक्त अस्तित्व होते. आणि केव्हा तरी त्यावेळेस सर्व विश्व अंधकारात आच्छादित होते आणि कार्यकारण एकत्र असून संपूर्ण विश्व अव्यक्त होते. तिथे निर्वार्थ पोकळी होती आणि त्यावेळी ह्या श्लोकामध्ये जे लिहिलं आहे की
एकमेव द्वितीय ब्रह्मामध्ये सर्वप्रथम इच्छा निर्माण झाली आणि त्यातून विश्वाचा जन्म झाला आणि पुढे सृष्टी वाढत गेली, असा विचार याच्यामध्ये मांडलाय. म्हणजे ते जे काही ब्रह्म सर्वत्र पसरलेले होते, त्याला इच्छा झाली म्हणून या विश्वाचा जन्म झाला आणि एका निर्वार्त पोकळीतून, जिथे काहीच नव्हते, फक्त ऊर्जा होती, तिथून अचानक विश्वाची निर्मिती झाली. हे आपल्याकडे वेदामध्ये नासदीय सुक्तामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि हे नासदीय सुक्त अजूनही मोठे आहे, त्याच्यामध्ये इतरही वर्णन आहेत, पण मी त्यातलं फक्त हा पार्ट उचललाय, ज्याचं आत्ताच्या विज्ञानाशी आपल्याला संबंध लावता येईल. नुसतं विश्वाची निर्मिती कशी झाली हे त्या नासदीय सुक्तात लिहिलेलं नसून, पुढे निर्मिती झाल्यानंतर त्याचा क्रम कसा होता तोही नासदीय सुक्तामध्ये दिलाय, की मनसा खम ततो वायू अग्नी रपो धरा क्रमात. म्हणजे प्रथम म्हणजे आकाश निर्माण झालं, मग वायू, जो आत्ताच्या ज्ञानामध्ये आपल्याला माहिती आहे, एक ऋणभारित अणू आणि एक घनभारित कण, ह्याच्यामधून जो हायड्रोजन वायू तयार होतो तो निर्माण झाला. त्याच्यानंतर त्यावर प्रचंड दाब निर्माण झाला, कारण अतिशय मोठ्या प्रमाणात हा वायू निर्माण झाला आणि त्यातून अग्नी निर्माण झाला, म्हणजे सूर्य त्याच्यापासून तयार झाला. पुढे असे अनेक अणू एकत्र येऊन अधिक क्लिष्ट असे अणू तयार झाले, म्हणजेच वायूपासून जल निर्माण झालं, म्हणजे आप, आणि शेवटी क्लिष्ट, अतिक्लिष्ट म्हणजे घन पदार्थ म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. आता हा जो जो क्रम दिलाय तो आजच्या विज्ञानाला 100% मान्य आहे. हे असंच झालं असलं पाहिजे. एकदम पाणी तयार होऊन मग पृथ्वी तयार झाली, मग अग्नी निर्माण, असं काही नाहीये. हे ह्याच क्रमाने निर्माण होत गेलं आणि ह्याची साक्ष म्हणजे आज ब्रह्मांडामध्ये सर्वत्र विपुल प्रमाणामध्ये हायड्रोजन वायू भरलेला आहे. कुठेही जे आज नवीन शोध लागतात, लांबचे तारे किंवा आकाशगंगा बघितले, तर सगळ्यांमध्ये हायड्रोजन वायू हा विपुल प्रमाणामध्ये दिसतो. आणि मग नासादी सुक्तामध्ये असा एक अचानक स्फोट होऊन विश्वनिर्मिती झाली, असं सांगितलं गेलंय. आणि ह्यातून ह्यातून असावं असं कल्पना आहे, परंतु बिग बँग कल्पना जी आज सर्वमान्य आहे, की 1370 कोटी वर्षापूर्वी एका अति प्रचंड घनतेच्या बिंदूमधून महाविस्फोट झाला आणि त्यातून अतिशय वेगाने प्रसरण पावत हे विश्व निर्माण झालं. आता ही जी कल्पना, ज्याला जगन्मान्यता दिलेली आहे, जे वैज्ञानिक मान्य करतात, ही कल्पना आणि नासादीय सुक्त ह्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. की नासादीय सुक्तांमध्ये ब्रह्माची इच्छा झाली म्हणतो, किंवा बिग बँग मध्ये एक काहीतरी होतं ज्याचा महाविस्फोट झाला, आणि दोन्हीच्या मध्ये एका क्षणी विश्वाची निर्मिती झाली. म्हणजे एका क्षणात ह्या विश्वाची निर्मिती झाली. मग त्याच्यानंतरचा क्रमही आज विज्ञानानुसारच आहे. म्हणजे 6,000 वर्षापूर्वी जे नासादीय सुक्त लिहिलं त्यात जो क्रम आहे आणि आता विज्ञानाने शोधून काढलेला जो क्रम आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी सुद्धा तफावत नाहीये. आणि त्या सर्वत्र पसरलेल्या ब्रह्माला मात्र काय इच्छा व्हावी किंवा अनंत घनतेचा बिंदूचा स्फोट का व्हावा, याचं अजूनही आपल्यालाही उत्तर मिळालेलं नाहीये. म्हणजे विज्ञान, वेदानेही त्यात उत्तर दिलेलं नाहीये किंवा आजच्या सायन्समध्ये त्याचं उत्तर नाहीये. इथून सर्वांनी मान्य केलंय हे असं काहीतरी झालं आणि मग पुढचं सगळं संशोधन होत गेलं. बर, आता हे जे विश्व पसरलेलं आहे, ह्याचा पसारा किती असेल ह्याविषयी आपण थोडंसं बघू. पहिल्यांदा टॉलेमी या ग्रीक वैज्ञानिकाने 2ऱ्या शतकात पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य त्याच्याभोवती फिरतं असं सांगून 1200 वर्ष ते मान्यता पावलं होतं. आपल्याकडे आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त इत्यादींनी खगोलीय आणि गणिती विधाने केली, ज्याच्यामध्ये सूर्य, ग्रह, तारेमंडळ याविषयी सूत्र आणि सखोल परीक्षणे दिली. आर्यभट्ट यांनी 5व्या शतकामध्ये सूर्य सिद्धांत ग्रंथ लिहिलाय. त्याच्यामध्ये सूर्य स्थिर असून बाकी ग्रह त्याच्यावरती फिरतात असं सांगितलंय. तिकडे 15व्या-16व्या शतकामध्ये म्हणजे जवळजवळ 1000 वर्षांनी, म्हणजे आपल्या इथे 5व्या शतकात जे सांगितलं होतं ते 1000 वर्षांनी
निकोलस कोपर्निकस आणि या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. आणि हा विश्वाचा पसारा किती आहे शोधण्यामध्ये गॅलिलिओनी पहिल्यांदा दुर्बिणीचा शोध लावून गुरुचे उपग्रह लोकांना दाखवले. म्हणजे पाश्चात्यांनी जे 15व्या-16व्या शतकात दाखवलं ते आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. आणि पुढे जाऊन जर का बघायचं झालं तर सर्वात मोठं आश्चर्य ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे, की उदय अस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्य. म्हणजेच न चालताच सूर्याचा उदय अस्त होतो. मराठीमध्ये इतकं स्वच्छ लिहिलं आहे की सूर्य चालत नाही आणि तरी सुद्धा उदय आणि अस्त होतो. म्हणजेच सूर्य स्थिर असून उदय आणि अस्त हे भास आहेत, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी होतात. ही कल्पना ज्ञानेश्वर महाराजांना ही 1290 मध्येच आलेली आहे. पाश्चात्य वैज्ञानिकांनी पुढे आणखीन 300 वर्षांनी या गोष्टी मांडायला सुरुवात केली. वराहमिहिर यांनी पहिल्यांदा सांगितलं, की अशी एक काही शक्ती आहे ज्याच्यामुळे पृथ्वीला सगळ्या गोष्टी चिकटून राहतात. आणि 1687 मध्ये गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून हे 1000 वर्षांनी न्यूटनला ते कळलं. तर न्यूटननी या प्रिन्सिपिया ग्रंथामध्ये याच्यावरती गणिती सूत्र मांडली आणि मग विश्वाचा पसारा कसा आहे, विश्व कसं झालं असेल याचं विज्ञानाने शोध घ्यायला सुरुवात केली. एडमंड हेली, आपण आता धूमकेतूवर भरपूर वाचलं असेल, त्यांनी पहिल्यांदा शोध लावून सांगितलं की 540 कोटी किलोमीटर अंतरावरनं हा धूमकेतू आपल्या सूर्याभोवती फिरतो. परंतु तुलसीदारांनी हनुमान चालिसामध्ये युग सहस्त्र योजना पर भानू आणि हे गणित दिलंय. ह्याच्यामध्ये दाखवलेलं 153.6 दशलक्ष किलोमीटर अंतर आणि आज विज्ञानाने सांगितलं ह्याच्यामध्ये काहीही तफावत नाही. सूर्य पृथ्वीपासून 15 कोटी मैलावर आहे. हे आज विज्ञानाने सिद्ध केलं आहे. जे तुलसीदासांनी काही 500-700 वर्षापूर्वी काही आपल्या हातामध्ये त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे नसताना हे शोधून काढलं. आणि मग हा पसारा आणखीन उलगडत गेला. 1924 मध्ये हबल या शास्त्रज्ञाने सांगितलं की आपण एका आकाशगंगेमध्ये आहोत आणि बाहेर विश्वामध्ये असंख्य आकाशगंगा आहेत आणि त्या सगळ्या एकमेकांपासून दूर जातात. तर आता हा पसारा किती मोठा आहे हे आपण थोडंसं आकडेवारीने बघू, की प्रकाशाचा वेग एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर आहे. एका वर्षामध्ये 3,15,36,000 सेकंद होतात. म्हणजे एक वर्षामध्ये प्रकाशाने चाललेले अंतर हे 95/12 इतके किलोमीटर आहे. हे आपल्याला कल्पनाही करता येत नाहीत. आणि आपण ज्या आकाशगंगेमध्ये आहोत त्याचा व्यास 1,00,000 प्रकाश वर्ष आहे. म्हणजे आपली आकाशगंगा ही 95/17 एवढे किलोमीटर एवढी मोठी आहे. आणि ही एकमेव आकाशगंगा नसून अशा अनेक आकाशगंगांनी हे विश्व पसरलं आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की विश्वाचा पसारा किती मोठा असू शकेल. करोडो प्रकाश वर्षे हा विश्वाचा पसारा आहे. हे नंबर्स आणि हे सांगण्याचं माझा उद्देश असा आहे की ह्याचंच थोडंसं वर्णन आणि ह्या विश्वाचं मोजमाप जे आत्ता केलंय 2021 जे नोबेल पारितोषिक मिळालं आहे ते ह्या विश्वाच्या पसारावर शोधून काढण्यामध्ये मिळालंय. पण त्याचं मोजमाप हे आपल्याकडे वेदामध्ये पूर्वीच दिलेलं आहे. ऋग्वेदामध्ये 10व्या मंडळात एक सूक्त आहे ज्याचं वर्णन आपल्याकडे पुरुष सूक्त म्हणून केलेलं आहे. आपण एखाद्या वेळेला ते वाचलंही असेल तर सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाता स भूमीम विश्वतो. म्हणजे विराट पुरुष, जे ब्रह्माला पुरुष असं म्हणलंय, त्याला सहस्त्र डोळे आहेत, सहस्त्र पाय आहेत. म्हणजे हजारो सहस्त्र म्हणजे 1000 न धरता हजारो पाय आहेत, हजारो डोळे आहेत. आणि त्यांनी या भूमीला व्यापून आणखीन 10 अंगुळे बोट वर उरला आहे. एवढा मोठा तो विराट पुरुष आहे. त्याच्यानंतर
त्याला केवळ इच्छा झाली म्हणून तो प्राणीमात्राला नीतिबद्ध असलेल्या अन्नाद्वारे जगात प्रकट झाला. मी केवळ इच्छा हा पुन्हा नासादीय सूत्राचाच आशय त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. गीतेमध्ये तर 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनामध्ये हे दिलेलंच आहे की जो श्रीकृष्ण स्वतः परमात्मा ब्रह्म आहे, तो आपली विश्वरूपात सर्व दिशांनी अनेक तोंडे, डोळं, मुख आणि आश्चर्यपूर्ण प्रकाशाने युक्त असे रूप दाखवतो. विश्वरूप दर्शनामध्ये जेव्हा श्रीकृष्ण प्रकट झाला तेव्हा हजारो सूर्य उगेल एवढा मोठा प्रकाश निर्माण झाला. आणि म्हणजेच पुरुषोत्तमामधील आणि गीतेतील विराट पुरुषाची ही सर्व दिशेला असलेली हजारो मुख, डोळे, शरीर, हातपाय म्हणजेच विश्वभर पसरलेल्या अगणित आकाशगंगा आहेत. आणि आज माहिती असलेल्या हजारो सूर्य इतके तेज असलेले महाकाय तारे आहेत हे स्पष्ट होतं. आता पुढे आपण ह्याचा पसारा किती आहे आणि त्याचं मोजमाप काय आहे हे पुरुष सूक्तामध्ये लिहिलेलं आहे. आणि तो आज लोकांनी शोधून काढलाय. तो शोधताना कशामुळे त्यांना हे शोध लागले ते आपण बघूया. की आकाशगंगा तर सगळ्यांनी बघितल्या होत्या आणि त्या एकमेकांपासून खूप दूर जात आहेत असं त्यांना लक्षात आलं होतं. पण ह्या आकाशगंगा एकमेकाभोवती इतक्या वेगाने फिरत आहेत तर त्या एकत्र का राहतात? आपणही बघितलं वस्तू ज्या एकमेकाभोवती गोलात फिरतात त्यामुळे हळूहळू त्या लांब जातात. पण तरी सुद्धा एकत्र राहतात. त्या एकमेकांपासून लांब फेकल्या जात नाहीयेत. म्हणजेच सायन्सच्या नियमाप्रमाणे ज्या लांब जायला पाहिजे त्याच्यापेक्षा गुरुत्वाकर्षण आणखीन मोठं आहे. म्हणजेच जे काही वस्तुमान तिथे आहे ते इतकं प्रचंड आहे की त्याच्यामुळे गुरुत्वाकर्षणाने त्या एकत्र राहतात असं दिसतं. आता हे जे वस्तुमान आहे ते त्यांना कधीच शोधता आलं नाही. म्हणून फ्रिट्झ झ्विकी ह्या वैज्ञानिकाने 1933 मध्ये त्याला डार्क मॅटर असं नाव दिलं. हे डार्क मॅटर अस्तित्वात आहे पण ते दृश्य स्वरूपात नाही. ते कोणाला दिसत नाही, ते प्रकाशाबरोबर ऍक्शन घेत नाही, काय काही होत नाही त्याला. पण हे आहे हे नुसतं लोकांनी मांडलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला लागला. आणि आकाशगंगा जेवढ्या लांब आहेत आणि त्या आणखीन लांब जात आहेत तर त्यांना ही शक्ती कोण पुरवतं? शक्ती तर दिसत नाहीये पण ती आहे हे आकाशगंगांच्या विस्तार मुवमेंटवरनं ते लक्षात आलं. त्याला शेवटी आईन्स्टाईनने असं नाव दिलं की एक डार्क एनर्जी आहे या विश्वामध्ये पसरलेली आहे. हे डार्क वस्तुमान जे दिसत नाही आणि डार्क एनर्जी जी दिसत नाही पण या दोघांचं अस्तित्व मात्र सायन्सला मान्य करायला लागलं. आणि ह्या डार्क एनर्जीचे आणखीन वेगळी गणित मांडून ह्या 3 शास्त्रज्ञांनी 2011 मध्ये नोबेल पारितोषिक मिळवलं की अशी एनर्जी अस्तित्वात आहे. असं डार्क मॅटर अस्तित्वात आहे. जे त्यांना प्रत्यक्ष दाखवता नाही आलं पण त्यांनी गणितीच्या आधाराने प्रूव्ह करून दाखवलं. आणि ह्याचं प्रमाण किती आहे संबंध विश्वामध्ये? तर आतापर्यंत त्यांनी जी गणितं केली आणि दाखवलं त्याप्रमाणे ह्या विश्वात 3/4 डार्क एनर्जी आहे आणि 1/4 फक्त वस्तुमान आहे. आणि ह्या 1/4 वस्तुमानापैकी फक्त 5% दृश्य आहे आणि बाकी अदृश्य आहे. आता वरील हे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी ह्या संबंधी विवेचन लक्षात घेता पुरुष सूक्तामधल्या पुढच्या श्लोकामध्ये जे लिहिलंय ते आपण बघूया. पादोस्य विश्वा भूतानी त्रिपादस्यामृतम देवी. ह्या पुरुषाचा महिमा काय वर्णवावा? ह्या दृश्य विश्वापेक्षा तो कितीतरी मोठा आहे. आणि ह्या विश्वातील सृष्टी हा केवळ 1/4 भाग आहे पादोस्य आणि 3/4 भाग हा अदृश्य आहे. आता हे 1/4 आणि 3/4 आणि वरील 3/4 एनर्जी आणि 1/4 वस्तुमान हा नक्कीच योगायोग नाही हो. आपल्या पुरुषसूक्तामध्ये नंबर्स घालून हे दिलेलं आहे की किती दृश्य वस्तुमान आहे आणि किती अदृश्य आहे. हे सगळं इतकं तंतोतंत जुळतं की पुरुषसूक्तामध्ये 6000 वर्षीपूर्वी आपल्या वेदांमध्ये हे कसं आणि कोणत्या आधारावर लिहिलं असेल याची कल्पना आपल्याला करता येत नाही. दुसरं असं की
रॉजर पेनरोज, ज्यांना आता 2020 सालचं नोबेल पारितोषिक दिलं, ह्यांनी काय दाखवलं, तर ह्या विश्वाचे पुन्हा पुन्हा एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे असे अस्तय आणि उदय होतील. ह्याबद्दल त्यांना पारितोषिक, नोबेल पारितोषिक मिळालं. आणि त्यांनी मांडलेल्या थिअरीला कन्फर्मल सायक्लिक कॉस्मॉलॉजी असं नाव त्यांनी दिलं, की ह्या विश्वाचं पुन्हा पुन्हा अस्त उदय, एकातून दुसऱ्याचा उदय असं होत राहील. आणि पुरुषसूक्तातील 4था श्लोक जर का तुम्ही बघितला, तर त्याच्यामध्ये अगदी हेच सांगितलंय, की त्रिपादुर्व उद्यत पुरुषा, म्हणजे द्विलोकात ज्योतिरूपाने राहिलेल्या आदिपुरुषाचा एक अंश उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा प्रकारे या विश्वात पुन्हा पुन्हा प्रकट होते. म्हणजे जो काही 1/4 भाग राहिलाय, काय एक पाद जो राहिलाय, त्याचं पुन्हा पुन्हा एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात असतं आणि उदय होत राहतील. हे यांनी 2020 सालामध्ये सांगितलं, त्याच्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. पण आपल्याकडे मात्र ह्या विश्वाचं त्याने असं एक चित्र मांडलंय, की इथे कुठेतरी तो विस्फोट झाला आणि त्याच्यापासून आजपर्यंत 1377 13.77 कोटी वर्षापर्यंत हे अजूनही चालू आहे. तर हा जो उदय असतं जे त्यांनी दाखवलाय, ते स्टीफन हॉकिन्स म्हणून एक अतिशय बुद्धिमान होते वैज्ञानिक, त्यांनी कितीही मोठा जरी वस्तुमान असलं, म्हणजे आकाशगंगा एवढ्या मोठ्या जरी असल्या, तरी किरणोत्सर्ग पद्धतीने त्यांचं उत्सर्जन होऊन त्या नष्ट होतील. आणि आपल्याकडे गीतेत सांगितलेलं आहे, ह्याच्यात काही फरक आहे का, की जातस्य ध्रुव मृत्यू, मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूच, जे निर्माण झालं आहे त्याचा ऱ्हास होणारच आहे. आणि जे ऱ्हास झालं ते पुन्हा निर्माण होणारच आहे. आणि आज जे निर्माण झालंय ते अगोदर अव्यक्त होतं, ऱ्हास झाल्यानंतर पुन्हा अव्यक्त होणार आहे. आणि वैज्ञानिक ज्ञानानुसार अव्यक्त अथवा व्यक्त ह्या दोन्ही स्थितीत ती सर्वव्यापी ऊर्जाच आहे. म्हणजे आपण जे ब्रह्म म्हणून मानतो ते तेच आहे. तर आत्तापर्यंत केलेल्या विचारातून असं दिसतं, की नासदीय सूक्तातील विश्वनिर्मितीचा क्रम आणि आजचं बिग बँग हे सेम आहे. गीतेतील विश्वरूप दर्शन, पुरुष सूक्तातील विराट पुरुषाचं वर्णन हे तंतोतंत आजच्या विश्वाच्या इव्हन मोजमापाबरोबर जुळतं. नुसतं काहीतरी आहे असं म्हणून नाही, तर त्याचं मोजमाप 1/4, 3/4 पूर्वी दिलं होतं. आज विज्ञानाने तेच शोधून काढलं. आणि सायक्लिकल कॉस्मॉलॉजी ते 2020चं नोबेल पारितोषिक आहे. त्यामध्ये आणि गीतेतील ऱ्हास आणि निर्माण या कल्पनेतील साम्य हा योगायोग नक्कीच नाही. आता आपण अतिसूक्ष्म म्हणजे ब्रह्मांड आणि ऊर्जा ह्या विषयाकडे वळू. आपल्या श्रद्धेनुसार परमात्मा जेव्हा प्रकट होतो तेव्हा तेजपुंज प्रकाश दिसतो. शास्त्रज्ञांनी या प्रकाशाचं स्वरूप अभ्यासाला सुरुवात केली आणि मग गुंतागुंतीला सुरुवात झाली. न्यूटनच्या नियमानुसार प्रकाश हा कणाचं स्वरूप असतो. तर थॉमस यंग यांनी प्रयोगातून असं सिद्ध करून दाखवलं, की हे कण नसून ह्या लहरी आहेत. जसा प्रकाश किरणावर थॉमस यंगनी प्रयोग केला, तसंच जे आपण सूक्ष्म जगामध्ये अतिसूक्ष्म कण बघितले होते, त्याच्यावरही प्रयोग करण्यात आले. आणि मग शास्त्रज्ञांना असं कळलं, की हे कण आहेत का तरंग आहे, हा संदिग्धपणा त्या कणांमध्ये निघाला. पुढे डी ब्रॉग्ली, ज्यांना 1929 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांनी तर सांगितलं सर्व पदार्थ हे लहरीप्रमाणेच आहेत. हे इव्हन आपण जे आत्ता जे मनुष्य म्हणून उभा आहे, त्यात सुद्धा लहरीच आहेत. फक्त त्या लहरीसारखा माणूस हलत नाही, पण त्याचे गुणधर्म लहरीमध्ये सुद्धा त्यांनी गणती सूत्राने मांडून दाखवली आहे. म्हणजे सूक्ष्म कणाच्या दुहेरी स्वरूपाच्या अभ्यासाचे क्वांटम फिजिक्स असे नामकरण झाले आणि भौतिक विज्ञानाची नवी शाखा उदयास आली. क्वांटम फिजिक्स म्हणजेच पुंज भौतिकशास्त्र. हे अतिसूक्ष्म पातळीवर एनर्जी आणि मॅटर या ऊर्जा आणि पदार्थ ह्याचं दुहेरी स्वरूप काय आहे ह्याचा मागोवा घ्यायला सुरुवात झाली. पदार्थ एकाच वेळी तरंग पण आहे आणि कण पण असू शकतो. हा त्यांनी मांडलेला पहिला सिद्धांत आहे. तरंग कणाचे आणि कण तरंगाचे गुणधर्म दाखवतो.
पुंज भौतिकशास्त्रात जेव्हा आपण अतिसूक्ष्म पदार्थाची निरीक्षणे करतो तेव्हा पदार्थाच्या कण आणि तरंग ह्या दोन्ही अवस्था असतात, हे सप्रमाण सिद्ध झालंय. हे किती अविश्वसनीय असलं तरी आज ते मान्य करायला लागलं. म्हणजे ज्याचे काही आपण शोधाशोध करतो त्याचं स्वरूप काय आहे हेच आता लोकांना कळेनासं झालं. कण आहे का लहरी आहे, तरंग आहे का काय आहे, हे प्रश्न अजूनही विज्ञानाला सतावतच आहेत. म्हणजे दुहेरी स्वरूप आहे ते नीटसे कळत नाही, परंतु ते आता सर्व जगाला मान्य झालंय. आणि जसजसं या अतिसूक्ष्म मूलभूत कणांचा अभ्यास होऊ लागला, तसतसं त्याचं बृहत विश्वापासून वेगळेपणाची जाणीव स्पष्ट होत गेली. आणि मग हेही लक्षात आलं त्यांच्या, की बृहत विश्व, वस्तुमान, गती आणि ऊर्जा या तिन्ही बाबतीत अनंत आहे. वुल्फगांग गावली या शास्त्रज्ञाने 1925 साली असं सांगितलं, की ठराविक दोन स्थितीमध्ये तिसरी स्थिती असू शकत नाही. आणि मग पुन्हा अपराविद्येकडे आपण जायला लागलो. कारण ब्रह्माला दोन स्थितीमध्ये कोणी ठराविक याच्यात बंधनात अडकवू शकत नाही. तिसरी स्थिती काय आणखीन चौथ्या स्थितीतही तो जाऊ शकतो. हे त्यांना ह्यांनी जरी मांडलं तरी त्यांना ते लक्षात येत होतं की काहीतरी ह्याच्यामध्ये चूक आहे. मग हायझेनबर्गने आणखीन ते शोधाशोध सुरुवात केली आणि त्यांनी असं दाखवून दिलं की कोणत्याही गोष्टीचं संपूर्ण ज्ञान शक्य नाही. तुम्ही एखाद्या पदार्थाची गती शोधलीत तर तो कुठे आहे तुम्हाला अचूकपणे सांगता येणार नाही. आणि तो कुठे आहे अचूकपणे सांगितलं त्याची त्यावेळेस गती कधी आहे हे सांगता येत नाही. म्हणजे आता सगळे गोंधळ सुरू झाले. एरविन श्रोडिंगर हा एक अतिशय बुद्धिमान शास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याला 1933 मधलं नोबेल मिळालं, की त्यांनी असं दाखवून दिलं की मूलभूत कणांना तरंग आणि कण या दोन्हीचे गुणधर्म आहेत. एवढेच नव्हे तर तरंग आणि कण हे दोन नसून ते काय आहेत याची फक्त आपण कल्पना करू शकतो. म्हणजे बघा की ह्या शोधाशोधीमध्ये शेवटी काय कुठे ते चाललंय हे त्यांना कळेनासं झालं. आणि मग त्यांनी एक एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न केला, की एका बंद पेटीमध्ये एक मांजर आहे, त्याच्या बाजूला एक किरणोत्सर्ग होणारा पदार्थ आहे आणि एक खटका आहे. तो किरणोत्सर्ग पदार्थ जसजसा अ, कमी कमी होत जातो, तसं त्या खटक्यामुळे एक कुपी उघडली जाते आणि त्यातून अ, विष बाहेर पडतं आणि ते विष ते मांजर खातं आणि ते मरतं. असा तो वैचारिक प्रयोग आहे. आणि मग त्यांनी असं दाखवून आलं, म्हणजे त्याचे जे सगळे आर्ग्युमेंट्स आहेत, की ते मांजर जिवंतही आहे आणि मृतही आहे. ते मृत अथवा जिवंत नसून ते मृत आणि जिवंत एकाच वेळेला आहे. आणि ते मृत आहे का जिवंत आहे, ह्या त्याच्या शक्यतेच्या अवस्था आहेत. आणि तुम्ही ज्यावेळेला ती पेटी उघडता, तेव्हा तुमच्या समोर ती एक शक्यता येते. पण जोपर्यंत तुम्ही ते उघडत नाही, तोपर्यंत नुसत्या शक्यता वर्तवता येतील. जिवंत आहे, नाही आहे. मृत आहे, नाही आहे. दोन्ही आहे. हा असा सगळा गोंधळ सुरू झाला आणि त्यांनी हे वाक्य त्यांनी सांगितलंय, की तुमच्या निरीक्षणामुळे तुम्ही ज्याचे निरीक्षण करतात त्याचा निकाल ठरतो. विज्ञान हेच सांगत आलं, की निरीक्षक, निरीक्षणाची कृती आणि त्याचे निरीक्षण होते ते, अशा 3 स्वतंत्र गोष्टी आहेत. ह्यालाच त्रिपुट असे म्हणतात. मी निरीक्षण करतो म्हणून ज्याचं निरीक्षण करतं ते आकाराला येतं, नाहीतर ते शक्यतांच्या सर्व अवस्थेत असतं. आता ही वाक्य थोडी समजायला किंवा गोंधळात टाकणारी आहेत, पण हे आपल्याकडे दृश्य विवेक नावाचा अद्वैत वेदांतमध्ये ग्रंथ आहे. आणि त्यामध्ये ह्या त्रिपुटाचा उल्लेख आहे, की ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ह्या 3 गोष्टी विज्ञानामध्ये कायम वेगळ्या आहेत आणि म्हणूनच त्याला विज्ञान म्हणलंय. पण मनुष्य, त्याची शोधण्याची क्रिया आणि शोध हे नेहमीच एकमेकापासून वेगळे राहतील आणि हा वेगळेपणा हीच माया आहे. याला अपराविद्या असं गीतेत म्हणलेलं आहे. तर वैज्ञानिक ज्ञान हे त्रिपुट नाहीसे करण्याचा मार्ग दाखवते. म्हणजेच सॉरी, वैदिक ज्ञान हे त्रिपुट नाहीसे करण्याचा मार्ग दाखवते. म्हणजेच तैत्तिरीय उपनिषद म्हटल्याप्रमाणे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्रिपुट नाहीसं होतं, ते एक होतं. म्हणजेच ज्याला हे ज्ञान होते
तोच ब्रह्मात एकरूप होऊन ब्रह्मच होतो. या ब्रह्मविद्येला पराविद्या असं गीतेमध्ये नाव दिलेलं आहे. वैज्ञानिक अजूनही या त्रिपुटीच्या मार्गावर वाटचाल करत आहेत आणि ही माया त्यांना आणखीनच अनाकलनीय गोष्टी दाखवते. ह्या पुंज भौतिकशास्त्राने खालील गोष्टी निर्विवाद सिद्ध केल्या आहेत. आता तुम्ही एक एक गोष्टी बघा आणि मग कसा गोंधळ आहे हे तुम्हाला कळू शकेल. सर्व पदार्थात तरंग आणि गुण याचे गुणधर्म असतात. मूलभूत कण एकाच वेळी दोन्ही अवस्थेत असू शकतात. ते एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकतात. एकाच वेळी एखादी गोष्ट दोन ठिकाणी असणं हे फक्त आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे, की विठ्ठल एकाच वेळी तिथे नैवेद्यही खात होता आणि राम महाराजच्या घरातही तो होता. ही गोष्ट संतांनी आपल्याला सांगितली आहे, की ते एकाच वेळी दोन ठिकाणी विठ्ठल होता. एकाच वेळी अचूक स्थिती आणि अचूक वेग ह्या दोन्ही संकल्पनांना निसर्गात स्थान नाही. कारण ते तत्व तरंग आणि कण द्वैतातून उद्भवते आणि एका कणाची अवस्था बदलली की दुसऱ्या कणाच्या अवस्थेसही त्याचा किती दूर जोडलेला असला तरी अवस्था लगेच बदलली जाते. आता लगेच या शब्दाला सायन्समध्ये खूप मोठा अर्थ आहे, की इन्स्टंटेनियसली आपण म्हणतो की एकावर परिणाम झाला तर दुसऱ्यावर होतो, हे सायन्सला मान्य नाही. इन्स्टंटेनियस म्हणलं की ते मान्य नसाचं कारण एवढंच आहे, की कुठची गोष्ट अशी व्हायला प्रकाशाचा वेग हा त्याच्यावरचं मेन त्याच्यातली हर्डल आहे. आता हे कसं ते आपण बघू, की त्यांनी जे या लोकांना जे 2022 नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांनी असं दाखवलं, की हे जे फोटॉन एकमेकात अडकलेले आहेत, त्याच्यावर सिद्ध करून त्याच्यावर प्रयोग करत त्यांनी हे सिद्ध केलं, की मूलभूत कणांच्या गुणधर्मात सातत्य नाही. म्हणजे एकीकडे लोकांना वाटलं आपण अतिसूक्ष्म पदार्थ ओळखले, काढले शोधून, त्याची वर्गवारी केली. पण आता 2022 मध्ये असं सांगितलं गेलंय, की ह्यांच्या गुणधर्मात सातत्य नाही. हे गुणधर्म आपण मोजेपर्यंत दिसतच नाही किंवा आपण मोजतो म्हणून त्यात बदल होतात किंवा हे मुळातच अस्तित्वात नसतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे दिसते आहे ते तेच आहे का? का खरं काहीतरी वेगळेच आहे? आज जे दिसतं तेच पुढच्या वेळेलाच दिसेल का? ह्याचाच उल्लेख आपल्या तत्त्वज्ञानात ही सगळी माया आहे असं केलं आहे. आणि ह्या मायेचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं आहे, इतरही संतांनी दिलं आहे, आपल्या वेदांमध्ये जागोजागी लिहिलेलं आहे, की साप आणि दोरी हे ह्या मायेचं उत्तम उदाहरण दिलेलं आहे. ते इथे या संस्कृत वाक्यामध्ये ते लिहिलं आहे, की ज्याच्यामध्ये ही माया दोन प्रकारे गल्लत करते. एक म्हणजे जे खरं आहे ते दाखवत नाही. म्हणजे दोरीला आपण दोरी समजत नाही. ते दोरी ही खरी आहे, पण त्याला आपण दोरी समजत नाही. आणि जे नाही ते दाखवतं, की दोरीला सर्प म्हणून आपण ओळखतो. म्हणजे जे नाही ते दाखवतं आणि जे खरं आहे ते दाखवत नाही. ह्या दोन्ही प्रकारे ही जी माया आहे, ही आपली जी गल्लत करते, विज्ञानात हीच गोष्ट समोर आली. आणि म्हणून 2022चं जे नोबेल पारितोषिक लिहिलं आहे, की वर्ल्ड इज नॉट लोकली रिअल. आता लोकल आणि रिअल या दोन शब्दाचे आपण अर्थ थोडक्यात बघू, की लोकल म्हणजे असं आहे, की एखाद्या वस्तूमध्ये पदार्थावर परिणाम त्याच्या भोवतालच्या गोष्टीमुळे होतो. म्हणजे त्याला स्पर्श केल्यामुळे होतो किंवा एका ठिकाणी झालेल्या कारणामुळे, बलामुळे दुसऱ्या ठिकाणी परिणाम होतो. म्हणजे आपण मॅग्नेट जवळ नेलं तर लांब असलं तरी प्रत्यक्ष दिसत नसलं तरी काहीतरी पुढची गोष्ट हलते किंवा एखादा स्फोट झाला तर त्याच्या आवाजाने एखादी गोष्ट पडते. तर हे लगेच होत नाही. आपल्याला जरी लगेच वाटलं तरी ह्याला त्या प्रकाशाच्या वेगाची मर्यादा आहे. त्यामुळे कोणत्याही बलाची क्रिया प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने होऊ शकत नाही. म्हणजे स्थानीय जी गोष्ट आहे, जी आपल्याला समोर दिसते, त्याशिवाय सायन्स दुसरं ते मानत नाही. तुम्ही द्रौपदी वस्त्रहरणाचं उदाहरण घ्या.
त्यावेळेला श्रीकृष्ण द्वारकेत होते आणि हे कुरुक्षेत्रावर चालू होतं. दोघांमध्ये एवढं अंतर आहे, तरी एखादी फिजिकल गोष्ट तिथून इकडे कशी येऊ शकते? ह्याला सायन्सला ह्याच्याकडे उत्तर नाहीये. आपण जरी द्रौपदी वस्त्रायन हा पौराणिक भाग बघितला असं वाटलं, तरी सुद्धा इतक्या लांबच्या ठिकाणी असं एखादं गोष्ट होणं हे सायन्सला मान्यच नाहीये. त्यामुळे आपण ते पुराणांमधलं म्हणू किंवा काही म्हणू, पण हे मान्य नाही असं असताना सुद्धा पुंज भौतिकशास्त्रामध्ये मात्र हे सगळं त्यांनी आज मान्य केलं. किंवा वास्तव म्हणजे काय, की निर्माण झाल्यापासून प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म ठरलेले असतात आणि हे गुणधर्म बघणाऱ्यावर अवलंबून नसून त्या पदार्थाच्या आसपास गोष्टीवर अवलंबून असतात. मग माऊलींनी चालवलेली भिंत हे त्यांच्या तिथे असण्यामुळे ही गोष्ट घडली, की सायन्सला आजपर्यंत मान्यता नव्हती. परंतु पुंज भौतिकशास्त्राने मात्र हे सिद्ध करून दाखवलंय, की खरं काय आहे हे शास्त्रज्ञांना कळत नाही. अणुरेणू त्यातील क्रियासंबंध वरील दोन्ही सिद्धांतांचे उल्लंघन करतात. म्हणजे एखादी गोष्ट लोकल पाहिजे, एखादी गोष्ट वास्तवामध्ये पाहिजे, असं काहीही नाहीये. ह्याचा कायम आता उल्लंघन होत आलंय आणि म्हणून 2022च्या नोबेल पारितोषिक विजेत्यांनी दाखवून दिलं आहे, की त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष वर्ल्ड इज नॉट लोकली रिअल या शब्दाने संबोधले गेलेले आहेत. आणि अर्थात असं होण्यासाठी ते जे काही कारण आहे, म्हणजेच ते चैतन्य शक्ती ब्रह्म आपल्या जाणीवेच्या पलीकडे आहे. आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादामध्ये ह्या दोन कल्पना त्यांनी मांडल्यात आणि सिद्ध करून दाखवल्या आहेत. त्या आपल्याला विचारही करता येत नाही, की गतीमध्ये पदार्थाचं वस्तुमान हलतं. म्हणजे एखादा माणूस जोरात पळत गेला तर त्याचं वजन वाढेल, हे त्यांनी दाखवलं. नंतर पदार्थाची गतीच्या दिशेतील लांबी कमी होते. भौतिक वस्तूला प्रकाशाचा वेग गाठणं शक्य नाही. मग एका क्षणात पृथ्वीवरनं स्वर्गलोकात आपले लोक कसे जात होते, हे आत्ताच्या विज्ञानाला मान्य नाही. पण त्यावेळेला वेदांमध्ये हे आहे, कारण ते सगळं एका ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आहे. आणि वेळ दोन भिन्न गतीने जाणारे दोन भिन्न वेळ अनुभवू शकतात, हे आता विज्ञान सांगताय. तसेच ह्या ज्या कल्पना आहेत, सर्व पदार्थात तरंग आणि कण ह्याचे गुणधर्म असतात. मूलभूत कण एकाच वेळी दोन्ही अवस्थेत असू शकतात आणि कणांची प्रत्येक प्रणाली एकमेकावर अवलंबून असते. हे इन्स्टंटेनियस त्यात होऊ शकतं परिणाम. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे शेवटचं, की पदार्थ एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकतो. आता तुम्ही कल्पना करा, की आपल्या श्रीकृष्णाशिवाय विठ्ठलाशिवाय एका वेळेला दोन ठिकाणी कोण कसं असू शकेल? वैज्ञानिकांनी मात्र आज ते मान्य केलंय. 2022चं नोबेल पारितोषिक त्यांनी त्यासाठी मिळवलेलं आहे. पण आपल्याकडे मात्र ह्या गोष्टी संतांनी केलेले चमत्कार या आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडच्या आहेत. आणि ह्या 7ही गोष्टी आज विज्ञान मान्य करत आहे, जे आपल्याला पहिल्यापासून मान्य होतं. म्हणजेच सापेक्षता आणि पुंज भौतिकशास्त्रात शेवटी या विश्वात जाणीवेच्या पलीकडे काही गोष्टी आहेत. हीच जाणीव करून देतं, हेच खरं आहे. जगाच्या रहाटणीत माणसाची कधी आत्मतत्वज्ञानाकडे ओढ असेल, तर कधी भौतिक विज्ञानाकडे असेल. वर्तमानात मात्र भौतिक विज्ञानाकडे जास्त ओढ आहे आणि ही ऊर्जा ह्याचं स्वरूप लहरीसारखं जे आहे, हे आज पुंज भौतिकशास्त्राने मान्य केलं. भारतामध्ये गौडपादाचार्य, शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास यांच्यासारखे अनेक विद्वान झाले. त्यांनी विज्ञानापेक्षा अज्ञानिक ज्ञानावर जास्त भर दिला. त्यांच्या दृष्टीने हे जग मिथ्या आहे आणि माणसाचा जन्म हा मोक्ष मिळण्यासाठी आहे. म्हणजेच त्या सर्वव्यापी शक्तीत मिसळून जाण्याचे असताना हे मिथ्या जग त्याच्या आड येते आणि मोक्ष मिळवण्याच्या मुख्य लक्ष्यापासून विचलित होण्यासाठी आपण विज्ञानात मागे पडलो असण्याची शक्यता आहे. पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणात आपण शेवटी त्या सर्वव्यापी ब्रह्मापाशीच येऊन थांबलो. म्हणजे सूक्ष्म ब्रह्मांड बृहत ब्रह्मांडाची आणि बृहत ब्रह्मांड सूक्ष्म ब्रह्मांडाची उपस्थिती दाखवते. हेच खरं आहे. म्हणजे आपल्या वेदामध्ये असलेली विधाने ही अतिशय प्रगत आहेत
आपले वैदिक ज्ञान विशाल आहे. आज पाश्चात्य शास्त्रज्ञ त्यांच्या प्रयोगातून आणि गणिती सूत्रांमधून आपल्या वैदिक ज्ञानाचाच पाया आपल्या पुढे ठेवत आहेत. किंबहुना प्रत्येक वेळेला शोधाच्या वेळेला ते कबूल करतात की त्यांना सुचलेल्या कल्पनांचे मूळ भारतीय ज्ञानात आहेत. जे मी दाखवलं, रॉजर पेनरोज ज्यांना हे सायक्लिकल कन्फॉर्मल्स ह्याच्यासाठी जे पारितोषिक मिळालं की पुन्हा पुन्हा निर्माण होईल, त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं, ही कल्पना मला वेदांमधून सुचलेली आहे. फक्त त्याचा अर्थ काय आहे हे मी गणिती सूत्रामध्ये आणि प्रयोगांती सिद्ध करून दाखवलं. पण ही कल्पना मात्र उदय, अस्त, लय, ऱ्हास, निर्माण ह्या ज्या कल्पना आहेत आणि ह्या कायम होणाऱ्या आहेत, ह्याचा कधी अंत होणार नाही. ह्या कल्पना मात्र मी भारतातल्या वेदांमधून आणि वैदिक ज्ञानामधून घेतल्या आहेत. तर भौतिक जगाच्या पलीकडे काही अज्ञात अव्यक्त तत्वाशी सामना करावा लागतो, हेही सत्य आता शास्त्रज्ञांनी कबूल केलंय. आपण त्यांचे आभार मानायलाच पाहिजेत. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कोणत्याही पाश्चात्य शास्त्रज्ञांचा उपहास करणं हा भाग नसून भारतीय शास्त्रज्ञांनी ह्यावर अभ्यास करून पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या पुढे झेप घ्यायलाच पाहिजे. किंबहुना पुढील भारतीय पिढीला आपण हे अगाध ज्ञान आत्मसात करण्यास धन्यवाद. मला आजचं विज्ञान आणि आपलं वैदिक ज्ञान ह्याच्यामध्ये जे काही साम्य आहे, हे जे काही 3-4 गोष्टी मला वाटल्या, तुम्ही आपल्यासमोर मांडल्या. मला वाटतं की तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हे सांगून आपल्या लोकांना ह्याच्यामध्ये आणखीन पुढाकार घेण्यासाठी उद्युक्त कराल असं वाटतं. धन्यवाद. नमस्कार.